मागे जागावर नसेल तर या पुढे या सर्व या इकडे पुढे या. पंढरीची वारी आहे माझी घरी, पंढरीची वारी आहे माझी
Hello.
आवाज वाढवा बाबा जरा. हरी पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि करी तीर्थर्वत व्रत एकादशी करीड उपवासी गाईन हरणीशी मुखी नाम नाम विठोबाचे घेन मी वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे व्रत एकादशी करीन उपवासी गाईन हरणीशी मुखी नाम विठ्ठल. महायोग पीठे तटी भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे
माझ्या श्रीरंग केशरी शोभे तुझ्या पांढरा रंग चित्त हा लोभे हिरवा रंग दे शांती मनाला नमस्कार माझा त्या तिरंगी ध्वजाला रायगडी मंदिरी असे माझा राया चरणी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वराची जडली अखंड ख्याती प्रथम वंदिते तुम्हा शिवछत्रपती सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदा भाव्या सुभटा हे दुःख पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि करी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवासी गाईन हरणीशी मुखी नाम अकारण करुणावरुणालय भक्तवांचन कल्पतरू अनंत कृपा सिंधू अखिल कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीनाथ विश्वमाऊली श्री ज्ञानोबराय जगद्गुरु श्री तुकोबराय तसेच तुम्हा सर्व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने आज गाव चिपळूण मुक्काम पोस्ट खेरडी कातळवाड जिल्हा रत्नागिरी चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आज एकादशी आणि ही एकादशीची सेवा माझ्याकडे येण्याचा योग म्हणजेच श्री परशुराम काशीराम दाते निलेश परशुराम दाते तसेच त्यांचे संपूर्ण परिवार यांची सर्वप्रथम आभारी कारण आज त्यांनी आमंत्रण केलं म्हणून तुम्हा सर्वांचं दर्शन झालं म्हणून सर्वप्रथम त्यांना प्रणाम तसेच आज एकादशीची सेवा माझ्याकडे आली हे माझं परमभाग्य समजतं सेवेला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम सर्वांना नमस्कार पहिला नमस्कार तर भगवान परमात्म्याला ज्याने सुंदर सृष्टी निर्माण केली दुसरा नमस्कार माझ्या आई वडिलांना ज्यांनी मला जन्म दिला तिसरा नमस्कार माझ्या गुरुवर्यांना ज्याने मला ज्ञान दिले आणि चौथा नमस्कार तुम्हा सर्व श्रोते मंडळींना आणि दाते परिवारांना कारण त्यांच्यामुळे आज कीर्तन करण्याचा योग आला विठ्ठल तर आज आमच्या कीर्तनाला उपस्थित असणारे माझे आई वडील तसेच चुलते आजी इतर परिवार तसेच तुम्ही श्रोते मंडळी आणि आमच्या गुरुभाई हरिभक्ती पारायण सुतारताई ह्या सुद्धा उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा आभार हिमालयाच्या पर्वताला काश्मीरचे चंदन हिमालयाच्या पर्वताला काश्मीरचे चंदन कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर सर्वांचं अभिनंदन तर चिंतनाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा इथे आल्यावर
बसल्या होत्या की त्यांना बघून एवढं मन प्रसन्न झालं. आणि इकडे सुद्धा माझी आज पहिली सेवा आहे. एवढं माझं मन प्रसन्न झालं बघून की खरंच आदिशक्तीचं आज दर्शन झालं. खूप छान. अशीच मदत करा, कारण ही मदत केलेली कधी वाया जात नाही. तसेच दाते परिवार यांनी सुद्धा खूप आमचा पाहुणचार केला. खूप छान वाटलं. आणि ही जी तरुण मंडळी आहेत महाराज, यांना सक्रिय करा. का? तुमचा युग गेला आता. ही जी तरुण मंडळी आहे ती कलियुगात येण्याचा प्रयत्न करत नाही. कलियुगात येण्याचा प्रयत्न करत नाही. पण ही जी तरुण मंडळी ह्यामध्ये सक्रिय झाली तर अजून आपला सप्ताह किंवा अनेक परमार्थिक कार्यक्रम पुढे चालू होतील. म्हणून म्हणतात तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. आणि हीच मंडळी महाराज आपलं नाव, गावाचं नाव म्हणा किंवा तालुक्याचं नाव मोठं करणार आहे. असो तर आज सेवेसाठी निवडलेला भंग वैराग्य मूर्ती, अरे ज्याने हा वारकरी संप्रदायाचा कळस निर्माण केला आणि ज्याने हिंदवी स्वराज्य निर्माण केले, म्हणजेच आज ज्यांच्यामुळे इथे उभी आहोत, आज माझ्या सर्व माता माऊल्या आहेत, ते म्हणजे स्वराज्य निर्मिती करणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरुवर्य जगद्गुरु माझे तुकोबाराय यांचा तिरुचरणांचा उत्कृष्ट असा अभंग आपण सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल. तर माझे तुकोबाराय तुम्हा आमच्याशी संवाद करतात. काय संवाद करतात? पंढरीची वारी आहे माझ्या घरी. काय म्हटले तुकोबाराय? अरे बाबांनो, पंढरीची वारी करा. काय म्हटले? पंढरीची वारी करा. ही वारी माझ्या वाड वडिलांपासून आहे. म्हणून मी काय करतो? दुसऱ्या कोणत्याच वाऱ्या करत नाही. फक्त काय करतो? तर पंढरीची वारी, फक्त पंढरीची वारी करतो. आणि तीर्थ, तीर्थ हे चंद्रभागा म्हणजे आणि कन करी तीर्थवत. तीर्थ फक्त आणि फक्त चंद्रभागा करतो. अजून काय? तर जे आज आहे महाराज, म्हणजेच काय? बोलत जाऊ. आज काय आहे? वा, श्रोते मंडळी बोलले म्हणजे कीर्तनाला वक्त्याला बोलू येतो. आज एकादशी आहे. तुकोबाराय म्हटले व्रत एकादशी करण उपवासी. काय करे? हे जे एकादशी व्रत आहे महाराज ते उपवासी करे. नंतर काय म्हटले? गायीन हरणीशी मुखी नाम. काय करी? सतत नाम. अहर्निशी म्हणजे सतत, सतत नाम घेईन. पण कोणाचे? नाम विठोबाचे घेईन निवाचे. कोणाचे घेईन? तर त्या विठोबाचे नाम घेईन. बीज कल्पांतीचे तुका म्हणी. अरे जर त्याचं नामस्मरण, नामचिंतन केला तर नक्की जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हाच आहे अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल. तर आपण आता चिंतनाकडे वळूया. माझे तुकोबाराय या अभंगात म्हटले की बाबांनो, पंढरीची वारी करा. आज सुद्धा महाराज माघवारी आहे. पण आज या गावाचं खूप भाग्य आहे की वारी असून वारीला कोण जात नाही. अरे आज सर्व वारकरी माळकरी अख्खं पंढरपूर महाराज आज भरलं आहे. आज त्या विठुरायाच्या दर्शनासाठी रांग लागली आहे, आतुरलेली आहे. पण आज तुम्ही सर्वजण इथे उपस्थित आहात, हे खूप मोठं भाग्य समजायचं. असो, तुकोबाराय काय म्हटले की पंढरीची वारी आहे माझ्या घरी. की बाबांनो, ही पंढरीची वारी आहे ती माझ्या घरी आहे. कधीपासून आहे? तर माझ्या 8 पिढ्यांपासून आहे. म्हणजे माझ्या वाडवडिलांनी जे केलं आहे ते मला करायला हवंय. आता मला सांगा, तुम्ही सप्ताह का करता? तुमच्या वाडवडिलांनी चालू ठेवलंय म्हणून तुम्ही सप्ताह चालू ठेवलाय. तसेच तुकोबाराय म्हटले की बाबांनो, माझ्या वाडवडिलांनी
वारीला जायचे तेव्हा सोय सुविधा सुद्धा नव्हत्या, रस्ते नव्हते का वाहन नव्हती, पण तुकोबारायांनी वारी केल्या. आत्ताच्या युगामध्ये सर्व काही आहे, वाहन आहे, बस आहे, गाडी आहे, सर्व काही आहे, रस्ते सुद्धा चांगले आहेत, तरीही आपण वारी करत नाही. शोकांतिका आहे. अरे संसार करा, पण संसार करून परमार्थ करा. किमान 2 वाऱ्या तरी करा. 2 वाऱ्या ज्या मुख्य वाऱ्या आहेत. तुकोबाराय वेळोवेळा सांगतात, वारी करा, वारी करा. कारण ही जी पंढरीची वारी आहे ना, ती स्वतः भगवंताने रचली आहे. आधी रचली पंढरी, मग वैकुंठ नगरी. म्हणजे हे पंढरपूर क्षेत्र आहे ते सर्व क्षेत्रांपेक्षा श्रेष्ठ आहे, म्हणून ती पंढरीची वारी करा. अरे किमान 2 वाऱ्या तरी करा, पण कोणत्या वाऱ्या तर महाराज प्रमाणात सांगतात. आषाढी कार्तिकी सांगितसे गुज पांडुरंगा. अरे भगवंत सांगतायत काय, आषाढी आणि कार्तिकी आहे, या 2 वाऱ्या विसरू नका. काय महाराज, काय या वारीचं महत्व असेल बरं? अरे वारी केला तर जीवनाचा उद्धार होईल, भगवंताची प्राप्ती होईल. असं मी नाही तर माझे तुकोबाराय सांगतायत. अरे जगाचे गुरु सांगतायत, तुम्हा आम्हाला उपदेश करतायत की वारी करा, व्रत करा आणि नाम घ्या. वारी करा, व्रत करा आणि नाम घ्या. तुकोबाराय म्हटले की फक्त आणि फक्त माझ्या विठोबाचं नाम घेतलं, बाकी कोणाचं नामचिंतन केलं नाही. फक्त आणि फक्त माझा पांडुरंग परमात्माच मला दिसतो. ज्या ज्या वेळेस तुकोबाराय डोंगरावर जायचे, कुठेही असं महाराज चालत जरी गेले तरी विठ्ठल विठ्ठल, सतत विठ्ठल विठ्ठल
पंढरीच्या नगरीत येऊन माझं नामस्मरण करा, चिंतन करा आणि प्रेमाने नाव घ्या. देव गुज सांगे पंढरीया. देवगुज सांगे पंढरीसी यावे, प्रेम सुख घ्यावे नाम माझे. काय करा तर प्रेमाने माझं नाव घ्या, प्रेमाने माझं नामचिंतन करा. पण कधी कराल? ज्या वेळेस या 2 वाऱ्या कराल आणि माझ्या दारात याल, माझ्या जवळ याल, तेव्हाच माझं नामस्मरण कराल ना. म्हणून तुकोबाराने तुम्हा आम्हाला सांगितलं आहे की वारी करा, पण पंढरीची वारी करा. पंढरीची वारी जयाची एकुळी, त्याची धुळी लागू मज. जो पंढरीची वारी करतो त्याची जी चरणाची धूळ आहे ती माझ्या कपाळाला लागू दे. अरे काय महत्व असेल या वारीचं महाराज. तुकोबाराने वेळोवेळा म्हटले, हात जोडून तुम्हा आम्हाला उपदेश केला की पंढरीची वारी करा. तुम्हाला काही करायचं ते करा, पण पंढरीची वारी चुकवू नका. कारण त्या वारीमध्ये महाराज खूप म्हणजे खूप महत्व आहे. पाय वारी करू नका, पण किमान दर्शनाला तरी जा. 4 वाऱ्या ज्या आहेत त्या करा. आषाढी वारी, कार्तिकी वारी, माघ वारी आणि चैत्र वारी. आजची जी आहे ती आजची जी आहे महाराज ती माघ वारी आहे. आज सर्व माळकरी आज त्या पंढरपुरात असतील. पंढरपुरात गजर होत असेल महाराज, पण आपण सर्वजण इथे आहोत. पण हे पण एक सप्ताह आहे, पण हे पण एक पंढरपूर झालं असं समजा. विठ्ठल या गावाला आज पंढरपूर झालं असं समजा. कारण की पंढरपुरात सुद्धा महाराज कीर्तनच आहे आणि इथं सुद्धा कीर्तन आहे. पण तुकोबाराने तुम्हा आम्हाला उपदेश केला की बाबांनो पंढरीची वारी करा. ही वारी माझ्या 8 पिढ्यांपासून आहे, माझ्या वडिलांनी चालू ठेवली, त्याच्यामुळे मी सुद्धा चालू ठेवली. म्हणून तुम्हा आम्हाला वेळोवेळा सांगतात. काय सांगतात तर ते म्हणजे अभंगाचं प्रथम पंढरीची
ठरवत. अजून काय करणार नाही तर तीर्थ. तीर्थ सुद्धा कोणाचं करीन तर माझ्या विठोबाचं करेन. फक्त आणि फक्त जी चंद्रभागा आहे, कोणती नदी आहे पंढरपूरला? जी चंद्रभागा नदी आहे तिलाच फक्त तीर्थ मानेन आणि तिलाच माझ्या डोळ्यांनी पाहिलं. कारण की ती सगळ्या तीर्थांपासून महाराज श्रेष्ठ आहे. सगळ्या तीर्थांपासून श्रेष्ठ आहे. सगळं ही तीर्थ घडती एक वेळा. कोणाला? फक्त आणि फक्त चंद्रभागेला महाराज डोळ्यांनी पाहिलं. कारण की फक्त ते एकच तीर्थ असं आहे, ते सर्व तीर्थांपासून श्रेष्ठ तीर्थ आहे. आळंदीचं इंद्रायणी तीर्थ सुद्धा महाराज श्रेष्ठ आहे. पण तुकोबारायांनी एकच देव केला आहे, फक्त आणि फक्त त्या विठोबाला मानलं आहे. म्हणून ते म्हटले की वारी आणि वारी फक्त पंढरीची करेन, तीर्थ सुद्धा चंद्रभागाच मानेन. आपण पंढरपुरामधून आल्यावर गेल्यावर पहिलं काय करतो? पहिलं स्नान करतो, पवित्र होतो. चंद्रभागेत गेल्यावर पहिलं स्नान करतो आणि ती गंगाजल आपण घरी आणून आपल्या घरी पूजा मांडतो. का बरं मांडतो? काहीतरी त्याच्यामध्ये शास्त्र आहे म्हणून मांडतो. बरोबर आहे ना? शास्त्र आहे म्हणून मांडतो. तुकोबारायांनी आपल्याला सांगितलं आहे की मी जे करतोय ते तुम्ही करा. कारण माझ्या जीवनाचा मी उद्धार करून घेतला आहे. पण तुमच्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी मी तुम्हाला वेळोवेळा सांगतोय की वारी पंढरीची आणि जे तीर्थ आहे ते फक्त आणि फक्त चंद्रभागा करा. कारण की चंद्रभागा हे तीर्थ खूप अमूल्य तीर्थ आहे. अमृतासारखं तीर्थ आहे. अमृतापेक्षाही श्रेष्ठ म्हणायला हरकत नाही. तुकोबारायांनी हात जोडून तुम्हाला विनंती केली आहे, तुमच्या आमच्याशी संवाद केला आहे. तुम्हा आम्हाला सांगितलं आहे की मी जे केलं आहे ते तुम्ही सुद्धा करा. आपल्याकडे महाराज खूप माळकरी आहेत, खूप टाळकरी आहेत, खूप कीर्तनकार आहेत. कीर्तनकार म्हणजे काय? तुम्ही म्हणाल की ताई विनोद करत नाही. कारण की आजकालच्या कलियुगात विनोदाला फार महत्त्व आलं आहे. विनोद केला म्हणजे कीर्तन चांगलं झालं. बरोबर ना ताई? विनोद केला म्हणजे कीर्तन चांगलं झालं. पण एक सांगायचं तात्पर्य आमच्या आळंदीच्या अभ्यासानुसार या जागेवर आपण कोणाची जागा घेतो? कोणाची? बरोबर आहे. नारदी जागेवर महाराज आपण उभे आहोत आणि ह्या जागेवर आपण इकडच्या गप्पा तिकडच्या गप्पा मारल्या म्हणजे कीर्तन होत नाही. पण आजकालचं कलियुग आहे. तुम्हाला वाटेल ताई विनोद करत नाहीत, काय ताईंचं कीर्तन? पण महाराज कीर्तन म्हणजे विनोद नाही. जे संतांनी ग्रंथांनी सांगितलं आहे ते तुम्हाला सांगणं आमचं कर्तव्य आहे. तुम्हाला सांगणं आमचं कर्तव्य आहे. अरे विनोद काय, तुम्ही सुद्धा महाराज. पण या जागेवर उभं राहून महाराज विनोदाचा भाग नाही. अरे डोळ्यात तलाव नाही तरी सुद्धा भरून येतात. डोळ्यात तलाव नाही तरी सुद्धा भरून येतात. निसर्ग बायको नाही तरी सुद्धा रुसली जाते. निसर्ग बायको नाही तरी सुद्धा रुसली जाते. आणि माणूस वातावरण नाही तरी बदलला जातो. माणूस बदलतो ना? गिरक येतं की नाही माणसाला मध्ये आधी? ह्याची खोड काढ, त्याची खोड काढ, किंवा ह्याच्याशी भांड त्याच्याशी भांड, ह्याची आग लाव, येतं ना? मग काय म्हटले? माणूस वातावरण नाही तरी सुद्धा माणूस बदलला जातं. आणि या बदललेल्या माणसाचं परिवर्तन म्हणजेच कीर्तन. विठ्ठल मग तुम्हाला बदलण्यासाठी आम्हाला सांगणं गरजेचं आहे. आम्हाला सांगणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला वाटेल की ताई विनोद करतील. माझ्या अभ्यासानुसार जो माझ्या गुरूंनी मला ज्ञान दिले त्यानुसार मी विनोद करणार नाही. कारण की आम्हाला अजून मी
वेगळा राहिला. आपण कुठल्या विषयावर आहोत तर तीर्थावर आहोत. जागे राहा, कारण की याच धर्ममंडपात झोप जास्त येते. याच धर्ममंडपात झोप जास्त येते. गप्पा मारताना, टीव्ही बघताना झोप येणार नाही, मोबाईलवर चॅटिंग करताना झोप येणार नाही. बरोबर आहे ना? पण हे जे कीर्तन म्हणा, भजन म्हणा, तिला ते शापच दिलेलं आहे. असो, या जागी जास्त झोप येते. पण झोपू नका. ऐका, आपल्याला थोड्याच वेळात चिंतन संपवायचं आहे. असो, तुकोबाराय म्हटले की तीर्थ कोणतं करणार नाही, अजून काय करे, तेच म्हणजे अभंगाचं दुसरं चरण. व्रत एकादशी करण उपवासी, गायीन हरणीशी मुखी नाम. मग आज एकादशी आहे, पण एकादशी का, याचं महत्व जाणून घेतलं पाहिजे ना. एकादशीसाठी आपण हा अभंग निवडला आहे. आपल्याला वारीचं महत्व थोडक्यात करायचं होतं, पण आज जे एकादशी आहे ते तुम्हाला समजणं गरजेचं आहे. पण इथे सांगण्याची काही गरज नाही, कारण हा पूर्ण भाग सांप्रदायिक आहे. आमच्या तिकडच्या खेडच्या टप्प्यात म्हणाल तर एवढं काय सांप्रदायाचं महत्व नाही, पण ह्या तुमच्या भागात सगळे सांप्रदायिक आहेत. कीर्तनकार मंडळी आहेत, सर्व मोठी माणसं आहेत, ताई सुद्धा आहेत. तर एकादशी व्रत का, तुकोबाराय म्हटले व्रत कोणतं कर तर एकादशी कर, पण कसं कर, उपवासी. तुम्हाला उपवासी जमणार नाही. अरे उपवासी करू नका, पण फलहार तरी घ्या. फलहार नको. साबुदाणा आहे, वेफर्स आहेत, केळी आहेत, सांगायला नको, सांगायला नको.
की उपवास असला की आदल्या दिवशीच तयारी असते. साबुदाणा भिजत टाक, भगर आणून ठेव, वेफर्स आणून ठेव, केळी आणून ठेव. अगोदरच महाराज आपली तयारी असते. तुकोबराय म्हटले उपवासही करू नको, पण एकादशी व्रत फलहार घेऊन तरी कर रे बाबा, पण कर. गाढवासारखा चल, पण एकादशी कर. किंवा एकादशी आणि दुप्पट खाशी. तेच खरंय महाराज. ज्यावेळेस आपला उपवास नसतो त्यावेळेस एक विचार करा, परत 2 चपाती आणि भात खाऊ. पण ज्या वेळेस उपवास असतो ना, वेफर्स खा, केळी खा, कुठं दूध पी, कुठं काय, हे खरं आहे. म्हणून तुकोबाराने चुकीचे नाही म्हटलं एकादशी आणि दुप्पट खाशी किंवा गाढवासारखा चल, पण एकादशी कर. दिवसभर चालली एकादशी एकादशी करा. वेळोवेळा हात जोडून सांगतात, पण का करा? रुक्मांगता कारडीर्वत एकादशी. रुक्मांगता कारडीर्वत एकादशी, तेणी परमानंद प्रगटला. कोणामुळे? तर रुक्मांगत राजा. ऐका व्रताचे महिमान, नेमाचारती जन. तर आता एकादशी व्रताचे महिमान ऐका. एक छोटी नगरी होती. कोणाची नगरी होती? रुक्मांगत राजा. रुक्मांगत राजाची छोटी नगरी होती आणि तो त्या नगरीमध्ये राजा होता. आता राजा म्हटलं की मुख्य, जसं गावचा सरपंच असतो त्याच्या हाताखाली सर्व जनता असते, म्हणजे सर्व माणसं असतात. सरपंच बोलेल ती पूर्व दिशा. तशीच त्या नगरीमध्ये जो रुक्मांगत राजा बोलेल ती पूर्व दिशा होती. आणि त्या राजाची महाराज खूप मोठी फुलांची बाग होती. कसली बाग होती? झोपला? झोपू नका. ऐका, एकादशी व्रत का करतात हे ऐका. त्याची फुलाची बाग होती महाराज. आणि रुक्मांगत राजा आपल्या सेवकाला घेऊन, संध्याकाळची वेळ झालेली असते, 5 वाजलेले असतात, आणि त्यावेळेस आपल्या सेवकाला म्हणतो, राजू, अरे चल आपण जरा बागेकडे फेरफटका मारून येऊ बरं. किती फुलं आहेत किंवा बाग कशी आहे हे तरी बघून येऊ. खूप दिवस झाले बघायला गेलो नाही. सर्वजण म्हणत होते की तुझ्या बागेमध्ये खूप फुलं आली आहेत, पण ते कोण काढतं माहिती नाही. म्हणून राजा आपल्या सेवकाला म्हणतो, चल बरं माझ्यासोबत. काय म्हणतो? माझ्यासोबत चल तू. आणि सेवकाला घेतो आणि त्या बागेकडे जातो. आणि राजा म्हणतो की काल मला ते शेजारचे दादा म्हटले की फुलं खूप होती, पण आज फुलं कुठं गेली असतील बरं? आपण तर काढली नाही, मग फुलं कोणी नेली? तर फुलं नेणारा माणूस कोण असेल? तर स्वर्गातील देव. त्याच्या बागेतील फुलं कुठे जायची? स्वर्गातील देवांना, म्हणजे जे आपल्या सुट्टाच आहेत. स्वर्गातील देवांना महाराज पूजा करण्यासाठी दूत, इंद्राचे दूत फुलं घेऊन जायचे. कशासाठी? स्वर्गातील देवांची पूजा करण्यासाठी. ते पण कशातून यायचे? तर विमानातून यायचे. विमानातून महाराज स्वर्गातून यायचे. सकाळी बरोबर ब्रह्ममुहूर्त म्हणजे पहाटे 4 वाजता ती फुलं काढून न्यायचे. राजाला वाटतं नक्कीच काहीतरी भानगड आहे. राजा आपल्या सेवकाला म्हणतो की राजू, तू एक काम कर, तुझ्यासोबत मी अजून एका सेवकाला पाठवतो. तुम्ही दोघांनी आज रात्रभर इथे निरीक्षण करा की ही फुलं कोण घेऊन जात असेल बरं. तुम्ही निरीक्षण करा आणि मग सेवक आपल्याला
राजाला म्हणतो ठीक आहे, थंडीचे दिवस असतात. आता थंडीचे दिवस तुम्हाला सांगायला नको, 12 वाजून गेले की थंडी कडाक्याची चालू होते, कडाक्याची थंडी पडली. आता काय करावं? सेवक जे वांग असतं त्याचं सरपण आणतं, वांग्याचं सरपण घेतं आणि सरपणाला आग लावतं, म्हणजे शेकोटी करतो आणि शेकोटी पेटवतो. वरून विमान येत असतो आणि विमान आल्यावर शेकोटी अगोदर पेटवलेली नसते, त्यानंतर सगळे इंद्रदूत फुलं काढून नेत असतात, विमानात बसतात आणि इकडे शेकोटी लावतात आणि जो वांग्याचा धूर असतो तो त्या विमानाला लागतो. विमानाला लागल्यावर महाराज विमान खाली पडतो. आता इंद्रदूतांना वाटतं जर ह्यांना कळलं तर आपल्याला काही सोडायचे नाही. आपण सुद्धा एखाद्याची चोरी करायला गेलो की कसं पळतो, भीती असते ना एक मनामध्ये. त्यांना वाटतं की आता आपल्याला हे सोडणार नाही. इंद्रदूत जातात, विमान खाली पडतो आणि सेवकांना वाटतं नक्कीच हा काहीतरी चमत्कार आहे. अरे आपल्या राजाच्या बागेतील फुलं देवाला जात आहेत. एक त्या गावामध्ये साधू असतो. सकाळ होते, सकाळ सकाळ झाल्यावर राजा आपल्या सेवकांना विचारतो. सेवक गोड उत्तर देतात. महाराज, तुमच्या बागेतील फुलं स्वर्गातील देवांना जात आहेत. साधू म्हणतो की हा विमान जर तुम्हाला वरती पाठवायचा असेल तर तुम्ही एक काम करा. जी स्त्री किंवा जो पुरुष निराहार म्हणजे उपवासी असेल, की ज्याने काहीच खाल्लं नसेल, अशा स्त्रीला आणा आणि ज्या वेळेस तिचा हात त्या विमानाला लागेल तेव्हा तो विमान वरतीच गेला. गवंडी गावात जातात, दवंडी देतात आणि दवंडी देताना काय म्हणतात? अहो ऐका, हो ऐका, आपल्या राजाच्या बागेत एक विमान पडलं आहे आणि ते विमान उडवण्यासाठी उपवासी स्त्री किंवा पुरुष हवे. एक आजीबाई बाहेर बसलेली असते. त्यानंतर दवंडी पुढे म्हणतात, जर तो विमान ज्या स्त्रीच्या किंवा ज्या पुरुषाच्या हातातून उडला तर अर्ध राज्य राजा त्याच्या नावावर करणार आहे. असं म्हटल्यावर आजीबाई धावतच येते. आजीबाई म्हणते, अहो दादा, माझी सूनबाई सकाळपासून उपाशी आहे बरं, कारण तिच्या नवऱ्याने तिला मारझोड केलेली आहे, छळ केलेला आहे. नवरा दारू पिऊन आला होता आणि त्याने मारझोड केल्यामुळे ती काही जेवली नाही. दवंडी राजाकडे जातात आणि म्हणतात, महाराज, एक स्त्री मिळाली आहे, ती कालपासून उपाशी आहे. नक्कीच जर तिच्या हातातून जर विमान गेलं तर पाहूया. मग राजा म्हणतो ठीक आहे, त्या स्त्रीला घरी आणा. मग दवंडी घरी जातात आणि म्हणतात की तुम्हाला बोलवले राजानी. ती स्त्री येते आणि राजा आपल्या राणीसाहेबांना म्हणतो, राणीसाहेब, ती स्त्री सौभाग्यवती आहे. खडा नारळाने तिची ओटी भर, तिला हळद कुंकू लाव आणि तिला सौभाग्यवती म्हणून साडी दे. आणि मग ती स्त्री बागेमध्ये येते, सर्व नगरी बागेमध्ये येते महाराज, आणि त्या विमानाला हात लावते. तो विमान उडून जातो. काय शक्ती महाराज! एकादशी व्रत कोणामुळे झालं तर रुक्मांगद राजामुळे झालं. तुकोबर आणि तुम्हा आम्हाला सांगितलं आहे तुम्ही सुद्धा एकादशी करा, कारण एकादशी 8 दिवसातून एकदा येते, 15 दिवसातून एकदा येते. बाकीचे जे व्रत आहे सोमवार म्हणा मंगळवार म्हणा 8 दिवसातून एकदा येतो, पण ही एकादशी 15 दिवस एक एक
पंधरा दिवस व्रत एकादशी कारण करिसी व्रत सार. तर हे जे व्रत आहे ते किती दिवसातून येतं? 15 दिवसातून येतं. अरे 15 दिवसातून एकदा येतं ना, मग करा. कारण अन्न खाणं हे खूप वाईट आहे. एकादशीला अन्न खाऊ नका. कारण एकादशीला जो अन्न खाईल तो श्वान विष्टे समान होईल, म्हणजे विष्टा खाल्ल्यासारखं होईल. पण अन्न खाऊ नका, फराळ करा. तसं पण आपला जीव फराळाच्या मिसे जातो. फराळाचा आपण धन घेतो, प्रमाण आहे. फराळाची वस्तू गाडी तुझ्या जीवन जातो एकादशी फराळाची. काय तुझा जीव जातो एकादशी, फराळाच्या मिसे धनी घेशील. म्हणजे आपला जीव फराळावर उठवला असतो महाराज. तरी पण तुकोबाने म्हटले फराळ कर पण एकादशी धर. कारण एकादशी व्रत हे सर्व व्रतांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि ते माझ्या भगवंताला सुद्धा आवडतं, माझ्या विठुरायाला आवडतं. म्हणून एकादशी व्रत कर. पण हे व्रत सर्व व्रतांपेक्षा श्रेष्ठ व्रत आहे. प्रमाण आहे, मनाचं नाही. व्रता माझी व्रत श्रेष्ठ व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशी प्रिय भगवंतासी कोण गुणी. हे जे व्रत आहे ते श्रेष्ठ व्रत आहे महाराज. पण तुम्ही सुद्धा सर्वांनी एकादशी व्रत करा. मी नाही माझे तुकोबाला तुम्हाला हात जोडून सांगत आहे. कारण एकादशी मध्ये खूप महत्व आहे. सोमवार करा, करू नका असं म्हणत नाही. पण जर एकादशी केलात ना तर सर्व व्रत केलात असं आहे. आणि एकादशीची आई म्हणजे गोकुळाष्टमी ही जरी केलात तरी तुम्हाला सर्व व्रत केलात असं समजा. पण एकादशी करा. तुकोबाला तुम्हा आम्हाला वेळोवेळा हात जोडून महाराज विनंती करत आहेत की एकादशी करा. पण तुम्ही सुद्धा सर्वांनी नवे पण आजपासून तरी एकादशी पकडा. तुमच्या मनाचा कारभार आहे, आम्ही सांगून उपयोग नाही. ज्याला करायचे आहे त्यांनी करा. फराळ हवा तर
कोणाचं नामस्मरण करेल? नाम विठोबाचे घेईन मी वाचे. कोणाचं नाम घेईन तर माझ्या विठोबाचं घेईन. अहर्निशी म्हणजे सतत सतत चिंता कोणाचं करेन? विठोबाचं करेन. कोणाची चिंता करेन तर माझ्या विठोबाची करेन. आपण चिंता करतो कशाची? बोला, कशाची चिंता करता तुम्ही? बोला. लेकरांची चिंता करता. अरे आपण महाराज लेकराची चिंता करतो, नवऱ्याची चिंता करतो, घराची चिंता करतो. पण ही जर मला चिंता केली ना तर अजून चिंता दुप्पट वाढेल. पण त्याची जर चिंता केली तर तुमची चिंता तो करेल. तुझी चिंता त्याची. जर तुम्ही त्याची चिंता केला तर त्याची चिंता आपल्याला असेल ना, आपली चिंता त्याला असेल. पण संसाराची चिंता केला तर चिंता अजून वाढेल. म्हणून संसाराची माता माऊली जास्त चिंता करतात. माता माऊलीनो तुम्हाला हात जोडून सांगेल की तुम्ही संसाराची चिंता करू नका. फक्त त्याची चिंता करा आणि त्याचं चिंतन करा. नक्कीच तुमची चिंता हरल्याशिवाय राहणार नाही किंवा गेल्याशिवाय राहणार नाही. हा माझा शब्द असेल विठ्ठल. कोणाची चिंता करा तर त्या विठ्ठलाची चिंता करा. कारण जर त्याची चिंता केला तर तुमची चिंता दूर होईल. पुरुष मंडळी चिंता करतात, पण कोणती? की घरामध्ये काय आणू किंवा घर कसं चालू. तुम्ही सुद्धा त्या विठ्ठलाची चिंता करा. तुमची चिंता त्याला असेल. तुकोबाराय म्हटले, मी त्याचं चिंतन करतो, सतत नाम घेतो, म्हणून माझ्या जीवनाचा उद्धार झाला आहे. मी सुद्धा संसार केला. काय म्हटले? मी सुद्धा संसार केला, पण संसार करून परमार्थ केला. तुम्ही सुद्धा सर्वांनी संसार करा पण परमार्थ करा. नाहीतर आपल्याला सवय आहे, जोपर्यंत सप्ताह आहे तोपर्यंत हरी जय जय करायचं. आणि एकदा सप्ताह झाला की हरी जय जय आणि सगळं गेलं. पण तसं करू नका. किमान दिवसातून तरी रामकृष्ण हरी म्हणा. आजकालच्या युगात आपण फोनवर हॅलो म्हणतो, पण आमच्या वारकरी संप्रदायाच्या हेतूने चाललात. पण आम्ही वारकरी असो, टाळकरी असो, माळकरी असो किंवा विणेकर, जो वारकरी संप्रदाय आहे तो रामकृष्ण हरी बोलल्याशिवाय राहणार नाही. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. विठ्ठल रामकृष्ण हरी
म्हटलं तरी चिंतन, देवाचं नामस्मरण तरी घडेल. आणि एक सांगायचं म्हटलं तर आजचं कलियुग, कलियुगाची मुलं होतात त्यांची आपण नावं लय वेगळी ठेवतो महाराज, पण तसं करू नका. नावं जर ठेवायची असतील मुलांची तर देवाच्या नावावर ठेवा. रुद्र ठेवा, शिव ठेवा, शिवाची ठेवा. अरे त्या नावामध्ये सुद्धा शक्ती आहे, नावामध्ये सुद्धा महाराज शक्ती आहे. ऐरी गैरी नावं ठेवण्यापेक्षा देवाचं नाव ठेवा, कारण की त्याला ओरडताना तरी नामस्मरण घडेल. ज्या वेळेस तुम्ही तुमच्या बाळाला ओरडाल, ए शिव, कोणाचं चिंतन झालं? महादेवाचं नाव आलं ना, चिंतनच झालं ना, नामस्मरणच झालं ना. तुकोबांनी तुम्हा आम्हाला वेळोवेळा सांगितलं आहे, छाती ठणकावून सांगितलं आहे, वारी करा पण पंढरीची वारी करा. आपण संसाराच्या वाऱ्या करतो, कामाच्या वाऱ्या करतो महाराज, पंढरीची वारी करत नाही का? हे भेटणार नाही. कामाच्या वारी केली तर हे चालेल ना. असो, तुम्हाला काही बोलत नाही करू नका, पण ज्या ज्या वेळेस येत तेव्हा तरी करा. तुकोपर्यंत तुम्हाला सांगितले की पंढरीची वारी करा, तीर्थ चंद्रभागा करा आणि व्रत एकादशी करा आणि माझं नाम फक्त आणि फक्त माझ्या विठोबाचं घ्या. म्हणून आपण सर्वांनी दोन हात वरती करा, लाजू नका. ह्या धर्ममंडपात जो लाजला तो गेला. कारण हे धर्ममंडप मध्ये कोण येतं? ज्याने पुण्य कमवलं आहे. कुत्री येतात, गाढव येतो, कीर्तनाला येतो का गाढव? येतो नाही. पण तुम्ही सर्वांनी पुण्य कमवले आहात किंवा आज तुम्ही पुण्याचे लोक आहात. तुमच्या पूर्व वाडवडिलांनी जे पुण्य केले ते तुमच्या पदरी आले. म्हणून तुम्ही सर्वांनी असं समजा की आपण फार पुण्य केले की या धर्ममंडपात आलो. सगळीच लोक या धर्ममंडपात येत नाही. जो आज घरी दरवाजा बंद करून राहिले तो नक्कीच पापी आहे. का? तर हा योग पुन्हा येणार नाही. हा योग वर्षातून एकदा येणार आहे. का तुम्ही आता परत म्हणाल चला 6 महिन्यात एक सप्ताह बसवाल? बसवाल का? नाही. म्हणून हा योग वर्षातून एकदा येतो. का असं म्हणाल जाऊ दे, दुसऱ्या गावात कीर्तन चालू आहे तिथं जाऊन आपण राहू, जाल? त्यावेळेस कोणच जाणार नाही. जो परमार्थिक असेल तो जाईल. पण महाराज, ज्या वेळेस आपल्या गावात स्वतःचा सप्ताह होतो, जी मंडळी येणारी नसेल ती सुद्धा या धर्ममंडपात येते. म्हणजे एवढं समजा की आपण पुण्य कमवलं. पण तुम्ही सर्वांनी पुण्य कमवलाय म्हणून या धर्ममंडपात तुम्ही काहीतरी संतांविषयी श्रवण करण्यासाठी आलात. म्हणून सर्वांनी 2 हात वरती करा, लाजू नका. जोपर्यंत तुम्ही 2 हात वरती करत नाही तोपर्यंत आपण गजर करणार नाही. राशीच सर्वांनी माता माऊलीनो, जरी मागे बसला असाल, मला दिसण्यासाठी नाही, तुमच्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी तुम्ही 2 हात वरती करा. आणि सुरुवातीला आपण गजर करतो म्हणजे कसा? हरी जय जय हरी
पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि करी तीर्थर्वत व्रत एकादशी करीन उपवासी गाईन भरणीशी मुखी नाम नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे व्रत एकादशी करीन उपवासी गाईन हरणेशे मुखी नाम. आनंद वाटला? झोप गेली असेल. अरे हे जे चिंतन आहे ना ह्यालाच नामस्मरण म्हणतात. नक्कीच आज भगवंताची तुमच्यावर प्राप्ती होईल आणि भगवंत तुमच्या जवळ आलेला असेल, पण कोणाजवळ? ज्याने या अंतःकरणापासून त्याचं नामचिंतन आज केलं. एक सांगा, घरी असाल तेव्हा हे चिंतन कराल? खरं म्हणा, धर्म मंडपात खोटं बोलू नका. कराल? ज्या वेळेस या धर्म मंडपात याल तेव्हाच हे भजन कराल. पण माझ्या मनाने किंवा विचाराने तुमची नक्कीच झोप उडाली असेल. ज्याला आली असेल त्याला. आता म्हणाल ताई आम्हालाच बोलते, तुम्हाला नाही. ज्याला झोप आली असेल त्याची उडाली असेल विनोदाचा भाग नाही. मला खूप आनंद वाटला, कारण की आज पहिल्यांदा एवढ्या समाजासमोर बोलते. आणि दुसरं म्हणजे ही जी मंडळी मिळाली, कोणत्या वाणीतून त्यांचे आभार मानू मला कळत नाही. त्यांच्या खरंच प्रत्येकाचं त्यांची मला भेट झाली, प्रथमच सेवा झाली. अरे भक्ती पारायण शंकर महाराज ताळके महाराज, खूप आभार. त्याला पहिलं आल्या म्हटलं, महाराज गायनाचं एवढं जमत नाही, सांभाळून घ्या. कारण की आता शिक्षण चालू आहे, अजून काही एवढी तयार झाली नाही. पण एक प्रचार म्हणून किंवा अनुभव मिळावा. कारण कसं आहे ताई, समाजात कीर्तन केल्याशिवाय अनुभव येत नाही. घरी किती पण हे करा, पण अनुभव येत नाही. जोपर्यंत समाज आपल्या समोर असेल त्यावेळेस आपल्याला डेअरिंग येते, अनुभव येतो. आज मृदुंगाचार्य साथ देणारे, त्यांचे आभार मानायचेच. पण आता भरून आलं. खरंच त्यांना बघून ना कोणत्या वाणीतून त्यांचे उपकार मानू, कधीच उपकार फेडू शकत नाही. खरंच खूप धन्यवाद. त्यांच्यासाठी पहिलं टाळं वाजवा. खरंच आनंद वाटला. दुसरं म्हणजे तुम्हा श्रोते मंडळीसाठी, कारण तुम्ही आज लक्ष देऊन ऐकताय, आनंद घेताय, म्हणून स्वतःसाठी स्वतःने टाळं वाजवा.
विठोबाच्या चरणाकडे वळूया. काय म्हटले? नाम विठोबाचे. कोणाचे नाम? तर विठोबाचे. बघा, लक्ष द्या अभंगावर. वारीचं महत्व सांगितलं, तीर्थाचं महत्व सांगितलं, आता रुवताच झालं. आता काय राहिलं? नाम. सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे नाम. अरे तुम्ही रुवत केलं नाही तरी चालेल, वारी केली नाही तरी चालेल, पण नाम घ्या. कारण नाम हे खूप श्रेष्ठ आहे. हे नाम घेतल्याने जेवढी काही पाप करतो ना, पाप तेवढी जळून जातात. हरिपाठात सांगितलं आहे. हरिपाठात सांगितलं जळतील पापे जन्मांते, जळतील इथे जर नाचला काय ताई, अरे मी जरी आज इथे नाचले ना तरी मला कोणाची हिंमत नाही पोट करून बोलायची. काय ताई आहे, अरे ही लोकांना ज्ञान समजा स्वतः नाचते. कोणाची हिंमत नाही माझ्याकडे बोट दाखवायची, काय सगळ्याकडे बोट दाखवायची. कारण की इथे नाचण्याचा आनंद फार वेगळा आहे. खूप म्हणजे खूप, तो स्वर्गात नाही. हा सुख सोहळा अरे प्रमाण किती पण द्या कमीच आहे. हा आनंद खरंच कुठं नाही. खरंच नाचो कीर्तनाचे असो सांगण्याचा भाग नाही महाराज, पण ह्या
मध्ये जर नाचला तर भगवंत येईल. अरे भगवंत कीर्तनात नसला कोणाच्या? नामदेव कीर्तन करे पुढे देव नाचे पांडुरंग. अरे ज्या वेळेस नामदेवराय कीर्तन करत होते कुठे? वाळवंटात पंढरपूरला. भगवंत येऊन नाचला मग आपण कोण समजायचं? अरे जर भगवंत नाचला असेल मग आपल्याला नाचणं गरजेचं आहे ना. अरे याचा आनंद महाराज कुठेच मिळणार नाही. कुठेही जा. अरे एखाद्याला 1,00,000 रुपये 1 कोटी द्या आणि त्याला म्हणा तू नाचून दाखव, नाही जमणार. हा फक्त नाचण्याचा रक्त तो आणि फक्त ह्या वारकऱ्यांमध्ये आज मला दिसला. एवढा आनंद झाला ना, एवढा आनंद झालाय की पहिल्यांदा एवढी मंडळी खूप छान. खरंच तुमचे ना मला पुन्हा पुन्हा असं तुमचंच नामस्मरण करावं असं वाटतं. खूप छान. आणि सर्वजण तुमचा हसरा चेहरा. मला सांगा श्रोते मंडळी जर झोपले चेहऱ्यावर त्यांच्याच 12 वाजलेले असतं, कोणाला सांगू? देवाला? देवाला सांगू का? देव बोलणार का माझ्याशी? तुम्ही जर बोललात तर मी कीर्तन करेल. आज मला उत्साह का आला? भरपूर कीर्तन म्हणजे काय? एवढी कीर्तन नाही, जवळजवळ 8-9 कीर्तन झाली. नवनीत कीर्तन काय आम्हाला कोण बोलवणार? माहिती कळली नाव आलं की बोलवतात. तर असो तुम्ही म्हणाल ताई स्वतःच सांगते. स्वतःच नाही, सांगण्याचं उदाहरण तुम्हा लोकांचं. कारण की काय माहिती आज भरपूर भरपूर गावात म्हणजे आमच्या तिकडच्या टप्प्यामध्ये खेळ टप्प्यामध्ये खूप कीर्तन केली महाराज. पण एवढा हसरा चेहरा, श्रोते मंडळींचा हसरा चेहरा आणि जेव्हा सगळे मंडळी उभी राहिले ना कुठेच बघितलं नाही. आज बाबा बाबा घाबरले. विरोधाचं भाग नाही आज हसवण्यासाठी झोप गेली असं तुमची. ऐका खरंच. अरे काय वय आहे त्यांचं रे. असो बाबांसाठी जोरात करायला आपले वाजले बघा 12:15 झाले. आपली वेळ संपत आली. बरोबर आहे ना? ठेवायचं चालू? मी म्हणाल तेव्हा चालू. पण आमच्या ह्याच्याने 12च्या नंतर कीर्तन करायला आपल्या संप्रदायाप्रमाणे आपण वागलं पाहिजे. मी काय म्हटलं विनोद करणार. आला विनोद. विनोद नाही आपल्या संप्रदायाचा विनोद केला का तर तो अधिकार आहे. आणि 12च्या नंतर कीर्तन करायला अधिकार नाही. म्हणून आपण इथेच थांबूया. तर नामाबद्दल सांगायचं म्हटलं तर एवढंच सांगेन, नामचिंतन करा, नामस्मरण करा. जास्त नामचिंतन महिला करतात. कशाचं? मेरा माझ्याच नशिबात आहे. काही आम्ही नाही बोलणार बरं का, आम्ही कीर्तनकार मंडळी. आमचा गर्व नाही. पण जी एखादी असेल ती एखादीचा नवरा दारू कोणाला काय म्हणत नाही. माझ्याच नशिबात भाकरी थापताना तिचं नामस्मरण चालतं. कुठं आई वडिलांनी दिली आणि कुठे ह्याच्या नशिबी गेली काय माहिती कधी जायचं. असं विरोधाचा भाग नाही. पण माता माऊलीनं तुमचं चिंतन जास्त होईल. ज्या ज्या वेळेस काम कराल फक्त रामकृष्ण हरी म्हणा, विठ्ठल म्हणा. पुरुष वर्ग सोडून द्या, ते कामामध्ये व्यस्त असतात, त्यांना होऊ शकत नाही. पण तुमचं जास्त नामस्मरण घडेल आणि आपली संस्कृती जपा. आपली संस्कृती जपा. काय ताई? डोक्यावरचा पदर कधी पडू देऊ नका. आज मी तुमची लेख आहे, मी तुम्हाला सांगणार नाही. पण एक संस्कृती म्हणून संस्कृती तेवढी जपा. सर्वांनी संस्कृती जपा. पण मराठी हिंदू धर्माचा आपला अभिमान पाहिजे. एवढंच. आणि एवढंच सांगेन की पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि कनकरी तीर्थर्वत व्रत एकादशी कर्ण उपवासी काही हरणीशी मुखी नाम नाम विठोबाचे घेईन मी वाची बीजकल्पांतीचे तुका म्हणे. मला असं वाटतं कीर्तनच संपू नये. सांगतच जावं सांगतच जावं. कारण की खूप आनंद झालाय. खूप म्हणजे खूप. तुमचे सगळ्यांचे चेहरे बघून यांचे तर उपकार सोडूनच द्यायला कधी. असं आता आपण आपल्या अभंगाला तेच पूर्णविराम देऊन सांगायचं म्हणजे माझं गाव खेड.
शिक्षण आळंदीचं आहे महाराज. खेड म्हणजे इथलं भरणे नाका तिकडचे साहेब महाराज नवनीत कीर्तनकार आहे. पण आज तुम्ही सर्वांनी म्हणजे आज तुम्हा सर्वांचा योग झाला म्हणजे नाते परिवार त्यांच्यामुळे योग झाला. जर त्यांनी बोलवलं नसतं तर तुम्ही काय मला दिसले नसतात आणि मी काय तुम्हाला दिसले नसतं. त्यांच्यामुळे योग आला म्हणून त्यांना सर्वप्रथम आभार. दुसरा आभार तुम्हा सर्वांना. तुम्ही सर्वजण शांततेने बसला त्याच्यामुळे तुम्हाला आभार. आज माता माऊलींची संख्या जास्त आहे तिकडे सुद्धा माता माऊली आहे. त्यांचे सर्वप्रथम आभार. त्यांना बघून तर मला खूपच आनंद झाला कारण की भाकरी थापताना बघितली तेव्हाच मला आनंद झाला होता. असं आपण पहिल्यांदा सांगितलं आहे. तसंच लिंगाचार्य हरिभक्ती पारायण शुभम महाराज विणेकरी सुदेश महाराज आणि नाव घेऊ असं ते घेते सांगा. शुभम दाते महाराज असो सगळे टाळकरी माणकरी आणि मंडळी असो पण खूप छान. गणेश महाराज सुद्धा त्यांना सांगायचं नावच नाही. त्यांच्या इकडचे लोक पकवाजामध्ये मात्र नादच करायचं नाही गड्या. बरोबर आहे की नाही? ते कसं असते मला सांगू का तुम्हाला. जर स्वयंपाक म्हणजे भाजी असेल आणि भाजीत मीठ नसेल तर खाल बोला. कीर्तन संपले आता बोला पटकन खाल. तसंच या कीर्तनाला जो वक्ता म्हणजे जो कीर्तनकार आहे त्याला जर मृदुंगाचार्याची आणि या टाळकरी माळकरीची जर साथ नसेल तर तो कीर्तन करणार नाही. कीर्तन करणार नाही महाराज. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे भाजीला जर भाजीत मीठ नसेल तर चव लागणार नाही. कीर्तनला यांची साथ नसेल तर शोभा येणार नाही. एवढं नेहमी लक्षात ठेवा. आज सर्वांची नावं घेते उशीर होईल आपली चाल सुद्धा व्हायची आहे. सर्वांची नावं घेणार नाही म्हणून तुमच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होते. भरपूर वेळा आभार मानले यांचे असं. आणि राहिलेला भाग म्हणजे आज ज्यांच्यामुळे आवाज साऊंड सिस्टीमच नसेल तुम्हाला किती पण बोलली असते कळलं असतं का नसतं कळत. बाबा म्हणतील सगळ्यांचे आभार सुरुवातीला मांडले माझंच आभार शेवटला मांडला. बाबा तसं काय नाही बरं का लक्षात असते. पण आम्ही साऊंड सिस्टमचे आभार शेवटला मांडतो सुरुवातीला मांडत नाही ना. मी कोणाचेच आभार बरं का मृदुंगाचार्याचे सुद्धा आभार मानत नाही शेवटला मांडते म्हणजे कीर्तन संपवायच्या आधी. पण मला आज आनंद झाला होता की यांचे आभार मानू की लोक पडतच नव्हतं. त्यांचं म्हणजे जाऊ दे सोडलंच त्या विषय. सारखे आभार मानायला कमीच आहे. आज सर्वांनी खूप छान दिली. दादा खूप मस्त साथ दिली गायनाचार्य तसेच तुम्ही बाबा खूप मस्त. सर्वांना धन्यवाद. आणि आज खूप धन्यवाद बाबा. आज खरंच माझ्या आजोबांच्या आठवण आली. असं नका हसण्याचं भाग नाही. आज आमचे आजोबा कैलासवासिनी राजाराम बाबूराव मोरे जयराम बाबूराव मोरे आज या जगात नाहीत पण त्यांना खूप आनंद होईल महाराज. आज ते वरून बघत असेल की आपली नात आज समाजासमोर कीर्तन करते समाजाला ज्ञान देते. आज त्यांना खूप आनंद होत असेल. ते वरून बघत असेल. आज माझ्या कीर्तनाला उपस्थित असणारे आमचे वडील हनुमंत मोरे आमची आई असो आजी असो बहीण असो आज माझा तसे चुलते आले आहेत. सर्व परिवार आज या कीर्तनाला आला आहे. त्यांचे सुद्धा मनापासून आभार. कारण कसं असतंय जर आई वडिलांनी साथ दिली ताई तर आपण पुढे जाऊ. नेहमी असतात यमनचे घाट नेहमी असतात यमनचे घाट वाहत नाही अश्रूंची थाट वाहत नाही अश्रूंची वाट. सदैव असतो प्रेमाचा खळखळाट सदैव असतो प्रेमाचा खळखळाट. आई वडिलांशिवाय फुलवणार कोण आयुष्याची वाट. अरे वणवण असते लेकीच्या लग्नासाठी वणवण असते लेकीच्या लग्नासाठी उंबाटा झिजवतात प्रत्येक स्थळासाठी. नतमस्तक होतात त्या पोराच्या नोकरीसाठी नतमस्तक होतात त्या पोराच्या नोकरीसाठी. जगत नाहीत कधी स्वतःसाठी. प्रतीक असतं धैर्याचं त्यागाचं आणि चरण स्पर्श करते त्या जन्मदात्यांचं त्या जन्मदात्यांचं. आज आई वडिलांनी जन्म दिला नसता तरी या जगात आली नसते आणि जर त्यांनी साथ दिली नसती तर कीर्तन केलं नसतं. असो तर सर्वांचे आभार मानले.
साथी परिवारांचे आभार मानले. तुमच्या सर्वांच्या चरणी अध्यक्ष असतो, ग्रामस्थ असतो, सरपंच असतो, सर्वांच्या चरणी नतमस्तक पुन्हा एकदा होते. तसेच मुरलीवाला म्हणजे माझा सर्वात आवडता कान्हा, त्याच्या चरणी राधाकृष्ण मंदिर, यांच्या सर्वांच्या चरणी माझे ज्ञानोपार आहे, तुकोपार आहे, पांडुरंग परमात्मा असं माझे गुरुवर्य हरिभक्ती परमंदिरताई महाराज जगतात यांच्या चरणावर पुन्हा एकदा नतमस्तक होते आणि सेवा समर्पित करते. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने आणि कीर्तन रूपी सेवा करते मुलगी या नात्याने. मुलगी म्हणलात ना, अरे ज्याला एक मुलगी असेल त्याने दुसरी मुलगी समजा, दुसरी मुलगी असेल त्याने तिसरी समजा, आणि ज्याला काहीच नसेल त्याने दत्तक घ्या. उद्धार कारण कसं असतं, जी मुलगी माळकरी ज्या घरात जाते त्या जीवनाचा उद्धार करते, नाम करते. पण तुम्ही मला दत्त घेतलं तरी नक्कीच तुमच्याकडे येईल. आज ताईंचं नाव राहिलं. ताई नेहमी म्हणायच्या की मला तुमचं कीर्तन ऐकायचंय, कीर्तन ऐकायचंय. आज ताई उपस्थित राहिल्या, त्याला सुद्धा धन्यवाद. आणि तुम्हा सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होते आणि ही सेवा समर्पित करते. सर्वांनी आता परत एकदा गोड भजन करायचंय, कारण की हा योग पुन्हा येणार नाही, उद्या काला असेल. त्याच्यामुळे तुम्ही परत काय जाल मला असं वाटत नाही. 12 वाजलेले आहेत. सर्वांनी 2 हात वरती करा. ज्ञानेश्वर माऊली